3 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा असे आदेश कोर्टाकडून देण्यात आले। 2:40 कोर्टात येईन तेव्हा रस्ते मोकळे झाले पाहिजेत असं कोर्टानं म्हटलंय। तर सर्व बेकायदेशीर सुरू आहे, मुंबई रिकामी करा असं कोर्टानं म्हटलंय। तर 3 याचिकांवर सध्या मुंबई हायकोर्टामध्ये ही सुनावणी सुरू आहे। कोर्टाकडून राज्य सरकारला 3 वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे। तर 2:40 कोर्टात येईन तेव्हा रस्ते मोकळे झाले पाहिजेत असं कोर्टानं म्हटलंय। मराठा आंदोलनाच्या विरोधामध्ये 3 याचिकांवर आता ही सुनावणी सुरू आहे। तर 2:40 कोर्टात येईन तेव्हा रस्ते मोकळे झाले पाहिजेत असं कोर्टानं म्हटलेलं आहे। अन्यथा 3 वाजता आम्ही ठोस कारवाई करू असंही कोर्टानं म्हटलं। तर आम्हाला कोर्टाचा अवमान झाला असं समजून कारवाई करू शकतो असं कोर्टानं म्हटलंय। 3 वाजेपर्यंत मुंबई खाली करा, जे सुरू आहे ते बेकायदेशीर आहे असं कोर्टानं म्हटलेलं आहे। 3 वाजेपर्यंत आम्हाला वस्तुस्थिती कळवा असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे। काय कारवाई केली याची वस्तुस्थिती कळवा असं कोर्टानं म्हटलंय। तर आताच कारवाई करा, अन्यथा 3 वाजेपर्यंत आम्ही आदेश देऊ असं कोर्टानं म्हटलेलं आहे। तर मुंबई शहर आम्हाला सामान्य हवंय, अन्यथा आम्ही कोणाला तरी पाठवून तपासू, गरज पडली तर स्वतः जाऊन चेक करू असं हायकोर्टानं म्हटलेलं आहे। मुंबई शहर सामान्य हवंय, अन्यथा आम्ही कोणाला तरी पाठवून तपासून घेऊ, गरज पडली तर स्वतः जाऊन चेक करू असं मुंबई हायकोर्टानं म्हटलेलं आहे। 2:40 मी पुन्हा कोर्टात येईन तेव्हा मला सगळे रस्ते रिकामे दिसले पाहिजे, अन्यथा 3 वाजता आम्ही ठोस कारवाई करू असं कोर्टानं म्हटलंय। सर्व बेकायदेशीर सुरू आहे असं कोर्टानं म्हटलेलं आहे। 3 वाजेपर्यंतचा वेळ राज्य सरकारला देण्यात आलाय। मुंबई शहर आम्हाला सामान्य हवंय, अन्यथा आम्ही कोणाला तरी पाठवून तपासून घेऊ, गरज पडली तर स्वतः जाऊन चेक करू असं कोर्टानं म्हटलेलं आहे। आम्ही कोर्टाचा अवमान झाला असं समजून कारवाई करू शकतो असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे। त्याचबरोबर मी पाहिलं की एअरपोर्ट पासून माझ्या घरापर्यंत एकही पेट्रोलिंग करणारी पोलिसांची गाडी मला दिसली नाही असंही कोर्टानं म्हटलेलं आहे। तर मुंबई शहर आम्हाला सामान्य हवंय, अन्यथा आम्ही कोणाला तरी पाठवून तपासून घेऊ, गरज पडली तर स्वतः जाऊन चेक करू असं कोर्टानं म्हटलेलं आहे। तर तुम्ही लाऊडस्पीकरवर सूचना दिल्या आहेत का अशी विचारणा देखील कोर्टाकडून करण्यात आली आहे। तर कोर्टामध्ये आता सध्या युक्तिवाद सुरू आहे। तर कोर्टाकडून ही विचारणा राज्य सरकारच्या वकिलांना करण्यात येत आहे। त्याचबरोबर 3 वाजेपर्यंतची वेळ राज्य सरकारला देण्यात आली आहे। तर 2:40 मी कोर्टात येईन त्यावेळेला सगळे रस्ते मोकळे असले पाहिजेत असं कोर्टानं म्हटलेलं आहे। सर्व बेकायदेशीर सुरू आहे, मुंबई रिकामी करा असे आदेश कोर्टाकडून देण्यात आले। तर कोर्टाकडून आता काही सूचना केल्या जात आहेत। मराठा आंदोलनाच्या विरोधामध्ये 3 याचिका दाखल आहेत, त्यावर आता सध्या सुनावणी सुरू आहे। 1 वाजता या सुनावणीला सुरुवात झाली आहे। त्यावर कोर्टानं आता पुन्हा एकदा काही सूचना केल्या आहेत। कालच्या याचिकांमधल्या काही गोष्टी कानाडोळा करता येणार नाही असंही कोर्टानं म्हटलेलं आहे। तर कारवाई संदर्भात 3 पर्यंत वस्तुस्थिती कळवा असं कोर्टानं म्हटलं। गरज पडली तर आम्ही स्वतः जाऊन तपासू असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे। तर मुंबई शहर आम्हाला सामान्य हवंय असं कोर्टानं म्हटलं, अन्यथा आम्ही कोणाला तरी पाठवून तपासून गरज पडली तर स्वतः जाऊन चेक करू असं हायकोर्टानं म्हटलेलं आहे। तर 3 वाजेपर्यंत काय कारवाई करतायत, काय वस्तुस्थिती आहे ते कळवा असं हायकोर्टानं म्हटलेलं आहे। 3 वाजेपर्यंत मुंबई खाली करा, जे सुरू आहे ते बेकायदेशीर आहे असं कोर्टानं म्हटलेलं आहे। गरज पडली तर आम्ही स्वतः जाऊन तपासू असं कोर्टानं म्हटलंय। 3 वाजेपर्यंत आता सरकारला याचं उत्तर कोर्टामध्ये सादर करायचं आहे। ही सुनावणी आता 3 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे। 3 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा असे आदेश आता हायकोर्टानं दिले। 3 वाजेपर्यंत मुंबई खाली करा, जे सुरू आहे ते बेकायदेशीर आहे असं कोर्टानं म्हटलं। 2:40 कोर्टात येईन तेव्हा रस्ते मोकळे झाले पाहिजेत असंही कोर्टानं म्हटलेलं आहे। आम्हाला कोर्टाचा अवमान झाला असं समजून कारवाई करू शकतो असं कोर्टानं म्हटलेलं आहे। गरज पडली तर आम्ही स्वतः जाऊन तपासू असं देखील कोर्टानं म्हटलंय। 3 वाजेपर्यंत आम्हाला वस्तुस्थिती कळवा असं कोर्टानं म्हटलेलं आहे। काय कारवाई केली याची वस्तुस्थिती कळवा असं कोर्टानं म्हटलेलं आहे।
आताच कारवाई करा अन्यथा 3 वाजता ठोस निर्णय द्यावा लागेल असंही कोर्टानं म्हटलेलं आहे। तर आता सुनावणी 3 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे। आता पुढची सुनावणी 3 वाजता होणार आहे। मुंबई शहर तोपर्यंत आम्हाला सामान्य हवंय, अन्यथा आम्ही कुणाला तरी पाठवून तपासू, गरज पडली तर आम्ही स्वतः जाऊन तपासू असं कोर्टानं म्हटलेलं आहे। आणि आता सुनावणी 3 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे। 3 वाजता पुन्हा या संदर्भात सुनावणी होईल। 3 वाजेपर्यंतचा वेळ सरकारला देण्यात आलेला आहे। कालच्या सुनावणीमध्ये कोर्टानं जे आदेश दिलेत त्याची अंमलबजावणी सरकारनं करावी असं कोर्टानं म्हटलंय। त्याची अंमलबजावणी होते की नाही हे आम्ही प्रत्यक्ष जाऊन पाहू शकतो असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे। आता पुढची सुनावणी 3 वाजता होणार आहे। 3 याचिका या आंदोलनाच्या विरोधामध्ये दाखल करण्यात आल्यात आणि त्यावर ही सुनावणी होते। पुढची सुनावणी आता 3 वाजता होणार आहे। काल कोर्टाने जे आदेश दिले होते त्याची अंमलबजावणी होते का या संदर्भात देखील कोर्टाकडून सरकारला विचारणा करण्यात आली। सर्व बेकायदेशीर सुरू आहे, मुंबई रिकामी करा असं कोर्टानं राज्य सरकारला म्हटलेलं आहे। तर कारवाई संदर्भात 3 वाजेपर्यंत सरकारला वस्तुस्थिती कळवायची आहे। तर मुंबई पोलिसांनी आझाद मैदानासाठी परवानगी दिली नाही, त्यामुळे कोर्टाच्या आदेशानुसार तांत्रिकदृष्ट्या आता आझाद मैदान रिकामं करावं लागणार आहे। सुनावणी 3 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे। आतापर्यंत कोर्टात काय झालं ते आपण पाहूया। 3 वाजेपर्यंत मुंबई खाली करा, जे सुरू आहे ते बेकायदेशीर आहे असं कोर्टानं म्हटलेलं आहे। 2:40 कोर्टात येईल तेव्हा रस्ते मोकळे झाले पाहिजेत असं कोर्टानं म्हटलंय। आम्ही कोर्टाचा अवमान झाला असं समजून कारवाई करू शकतो असं कोर्टानं म्हटलंय। गरज पडली तर आम्ही स्वतः जाऊन तपासू असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे। 3 वाजेपर्यंत आम्हाला वस्तुस्थिती कळवा असं कोर्टानं म्हटलंय। काय कारवाई केली याची वस्तुस्थिती कळवा असं कोर्टानं म्हटलेलं आहे। आताच कारवाई करा अन्यथा 3 वाजता ठोस निर्णय द्यावा लागेल असं कोर्टानं म्हटलेलं आहे। तर मुंबई शहर आम्हाला सामान्य हवंय असं कोर्टानं म्हटलंय। त्याचबरोबर कुणाला तरी पाठवून आम्ही ते तपासू असंही कोर्टानं म्हटलंय।